सामन्याला मात्र नक्की सुरुवात होत आपण पाहतोय अप्रतिम असा खेळ नक्कीच पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. वडकी सुपर लीग या ठिकाणी आपण नक्की पाहतोय वडकी जायंट्स हंटर आलाय. हो फुल टॉस बॉल हवेत मात्र बाहेर मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस विकेट आलेली आहे. सुहास गायकवाडला थांबवले. सूरज जाधव इथे मात्र कमाल करताना पाहायला मिळालाय. धक्का नंबर पहिला सुहास गायकवाडच्या रूपानं बसलाय टीम वडकी जायंट्स हंटर यांना. आपण जर पाहिलं गेलं पहिल्या षटक मात्र इथे बघायला मिळतंय मित्रांनो आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं बॅटर बाद झाले. विकेट मात्र पाहायला मिळालेली आहे. सूरज जाधव यांना कमाल करताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक पहिला नक्कीच आपण पाहतोय वडकी जायंट्स हंटर. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सजवताना नक्की पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मात्र सुरू आहे. हो 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 यावेळेस जर पाहिलं गेलं नोबलचा इशारा मात्र बघायला मिळतो आहे. हो 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 बिग हिट. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं एक सिंगल मात्र इथे पाहायला मिळते आहे. पहिलं षटक चालू आहे. दोन टायगर्स वडकी सुपर लीग आयोजक आहे समस्त ग्रामस्थ वडकी सर्व क्रिकेट प्रेमी यांच्या माध्यमातून मात्र हे आयोजन आपण पाहतोय. बिगीचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. बॉल मात्र मैदानाला धन 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 करत तिने मात्र रोखला गेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिने केलं गेलंय. षटक क्रमांक पहिला आपण जे पाहतोय स्कोर कार्ड वरती नजर टाकूया. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं धावबलकामध्ये आहेत त्या 8 धावा. फुल टॉस समोर बॉल क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद वडकी सुपर किंग. दोन धक्के मात्र पहिल्या षटकात मात्र पाहायला मिळत आहेत. 8 धावा इथे झाल्यात. एका बाजूने जस नंबर 111 ओमकार माने 2 बॉल 4 वरती एक चांगला स्ट्राईक रेट खेळ आहे त्याचं. मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं गेलं ना 2 विकेट देखील पडले गेलेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आपण पाहतोय. सुंदर असं क्रिकेटचं आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आगळी वेगळी स्पर्धा अगदी बक्षाची रक्कम देखील फार मोठी आहे. टू व्हीलर बाईक आहेत, शूज आहेत, LED टीव्ही आहेत, स्पोर्ट्स सायकल आहेत. 8 धावा धावपलकामध्ये 2 बाद 8 2 बॉल 8 2 बाद 8. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेलाय. नवीन फलंदाज दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे कशा प्रकारचा खेळ मात्र बघायला मिळेल. सुंदर असा टेलिकास्ट अतिशय चांगल्या प्रकारची अंपायरिंग इथे मात्र आपल्याला बघायला मिळते आहे. PTC आपण नक्की पाहतोय. पुरंदर टेनिस क्रिकेट .in वरती संपूर्ण प्रक्षेपण मात्र तीन कॅमेराद्वारे या ठिकाणी नक्कीच केलेलं आपण पाहतो प्रक्षेपण. षटक क्रमांक 2 साठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी करतायत. ओहो यावेळेस आई के स्लॉट में उड़ी 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 और आसमान में जाके जुड़ी. 6 रन 6 धावा. फलंदाचा इरादा पक्का. मॅक्सिमम छक्का आलाय. WSL पॉवर हिट. पण इथे पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. शतश मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 2 मात्र आपण जर पाहिलं गेलं वडकी जायंट्स हंटर संघ धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं 15 धावा धावपलकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेत असणार आहे. शतशक फार दूरवरती आपण पाहतोय. त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल धावपल मात्र पुढे जाते. स्कोर कार्ड मध्ये आपण नजर टाकणार आहोत. धावसंख्या 16 धावा आहे धावपलकामध्ये. ओमी आलाय.
ओमी, ओमीसाठी हा बॉल, पंचांचा इशारा, सुंदर असा बॉल, ऋषीनं चांगला पकडलाय पाठीमागे. सुपर जायंटचा एक किलर विकेट किपर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 अरवी घेतला गेलाय वाईट बॉल साठी. या स्पर्धेत जर आपण पाहिलं ना, जवळपास 10 संघ सहभागी आहेत. 10 संघांची सुपर फाईट आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं, प्रथमेश शेवाळे, रणजित मोडक, प्रकाश बोराडे, निलेश पाटील, सुहास गायकवाड, ओमकार, आनंद ढवळे, गणेश चव्हाण, सुरुख मुलानी, सचिन मोडक, अमोल मोडक, ओमकार माने, हे सर्व लीडर आहेत. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयरला आपण जर पाहिलं गेलं, प्रथमेश शेवाळे, रणजित मोडक, ओमकार, अनिकेत, काळूराम, शाहरुख मुलानी, आनंद ढवळे, प्रकाश बोराडे, निलेश पाटील, अमित मोडक, आदेश मोडक, गणेश चव्हाण, अमोल मोडक, अभिषेक शेवाळे टॉप 15 आहेत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं 2 आपण पाहतोय. एक चांगलं लाईव्ह आहे, चांगलं प्रक्षेपण आपण बघताय, रिव्ह्यू देखील आहे. आणि अतिशय सुंदर असा बॉल, इथे फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय, डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 2 आपण नक्की पाहतोय. आपण जर पाहिलं गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय, बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच पाहायला मिळेल. पुढचा बॉल आडव्या बॅट मध्ये क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक ताईना झेल घेतलाय. आणि फलंदाज देखील मात्र इथे तंबू मध्ये परत त्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन, फलंदाज बाद, विकेट आलेली आहे. अमोलदला मोडक आणि अविनाश अण्णा मोडक यांच्या मालकीचा संघ आपण नक्की पाहतोय. षटक क्रमांक 2 नक्कीच आपण पाहतोय. अगदी चौथी रात्र या क्रिकेट स्पर्धेची आपण पाहतोय. 10 संघांचा सहभाग आहे. कोण बनेल महाविजेता या WSL चॅम्पियनशिपचा? हा बिग बॅच धमाका फार मोठा आहे. नक्की एक सुंदर असं नियोजन आपण नक्की पाहतोय. कशा प्रकारची असेल कामगिरी पाहूयात. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं गेलं, गोलंदाज सज्ज आहेत. षटक क्रमांक 2 नक्कीच आपण इथे पाहतोय. 3 विकेट पडले गेले, 16 धावा धावफलकामध्ये आहेत. नवीन फलंदाज दाखल झाला आता मैदानाच्या आतमध्ये. नमो विश्वकर्मा, वडकी सुपर लीग अनेक खेळाडू या स्पर्धेत पाहायला मिळतात. दाखल झाला मित्रांनो, नमो आलाय. वडकीचा टार्झन आलाय बॅटिंग करण्यासाठी. युवा टार्झन नमो, कट केला बॉल नमोनं. इथे डिक्लेरेशन झोन आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर आहे स्कोर कार्ड वरती 17 धावा. मॅजिक ओव्हर इज बॅक. मॅजिक ओव्हर इज बॅक. मॅजिक ओव्हर आता इथे आलेली आहे. षटक क्रमांक 3 साठी मॅजिक ओव्हर जी आता इथे नक्की आपण पाहणार आहोत. पाहूयात काय घडतंय मॅजिक ओव्हर मध्ये, कशा प्रकारची कामगिरी इथे मात्र पाहायला मिळाली मॅजिक ओव्हर साठी. समर्थ शेवाळे नक्की आपण पाहतोय. चला वेळ वाचवा, इथे मीटिंग करू नका ना, विनंती असणार आहे. फार वेळ घेत आहे आपण. सुपर किंग षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बिग हिट केलाय आणि चिडू मात्र गोल केला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक आणि हा येतोय षटकार. 6 धावा इथे मात्र आले गेले आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिले 23 धावफलकामध्ये. बिगीचा प्रयत्न हो यावेळेस केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवरती दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथे केला गेलाय. 2 धावा इथे मात्र आल्या गेल्यात. स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं 25 धावा इथे नक्कीच स्कोर कार्ड वरती आहे. फुटॉस समोर असेल रनावची संधी ना देखी नजर तूने देखी नजर मेने नजर हटी दुर्घटना घटी. फलंदाज इथे मात्र बाद.
विकेट. पंच पाहणी करतायत. डेड बॉल आहे. डेड बॉल असणार आहे. चला विनंती आहे. चला मॅच चालू करा लवकर. मॅच गो चालू आहे. डेड बॉल आलाय म्हणजे पुन्हा एकदा सामना रंगत स्थितीमध्ये आपण पाहतोय. ओ फुलटॉस चेंडू कव्हरला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आल्यात. 2 बॉल 4 ची गरज आता. नो बॉल चेक करायचा निर्णय दिलेला आहे. हंपर कोण आहे तू? हंपर
तर निर्णय आता इथे येताना बघायला मिळेल. अगदी सर्वांच्या अतिशय सुंदर असं निर्णय खरं कोणती घाई करत नाहीये. लीग अतिशय चांगल्या प्रकारचे आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आणि आता मॅजिक ओव्हरला जिंकण्यासाठी मात्र पाहिजे त्या 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. वर्की जायंट्स हंटर्स आपण जर पाहिलं गेलं धावसंख्येमध्ये असं ते 29 धाव आपण नक्की पाहतोय. 3 बॉल बाकी आहे तिथे. 3 झालेत. डेड बॉल होता एक. 3 बॉल मध्ये 4. हो बिग हिट आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर कल्टी घेताना बघायला मिळालाय आणि मॅजिक ओव्हर मध्ये बाजी मारताना पाहायला मिळतात वर्की जायंट्स हंटर्स. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होता नक्कीच पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आपण नक्की पाहतोय आणि बॅटिंग करत असं आपण जर पाहिलं गेलं फलंदाज समर्थ शेवळवरती हल्ला केला गेलाय. अभिजित स्कोर कार्डवरती आहे 35 धावा. 18 धावा आता बंद आल्यात. 4 बॉल 18 आलेत. निर्णय घेतला गेला काहीतरी पंचाची नक्की मागणी नक्कीच केली जाते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावपलकामध्ये आपण जर पाहिलं गेलं 35 धावा धावपलकामध्ये आपण पाहतोय. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत नक्कीच पाहायला मिळतात. समोर जर आपण पाहिलं गेलं फलंदाज सज्ज आहेत. हो बिगीचा प्रयत्न यावेळेस मात्र अप्रतिम असा चेंडू मात्र इथे नक्कीच पाहायला मिळालाय. कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. वर्की जायंट्स हंटर संघ आपण जर पाहिलं गेलं हो बिगीचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. प्रयत्न चांगले. बॉल निसटलाय. प्रयत्न नक्की चांगला कारण ही सुपर किंग आहे. सुपर किंग क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये या ओव्हर मध्ये आल्या त्या टोटल 20 धावा. स्कोर कार्डमध्ये आहेत तब्बल 39 धावा. 4 काढलेत. टोटल झाले 50. 39 प्लस 10 50 नक्कीच आपण पाहतोय. शेवटचा षटक आता नक्कीच 49 धावा आहेत. शेवटचा षटक आता इथे मात्र बघायला मिळेल. 22 धावा आल्यात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहायला गेलं गोलंदाज सज्ज होत नक्की पाहायला मिळत आहेत. सुंदर असं आयोजन नक्कीच पाहतोय. WSCL शेवटचा षटकार नक्की आपण पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी मात्र असेल आता स्ट्राईक वरती अमित आंबेकर मात्र या ठिकाणी सज्ज असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज असणार आहेत. समोर जर आपण पाहिलं गेलं ना मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तो फलंदाज नमो विश्वकर्मा यांना आपण पाहतोय. शेवटचं षटक या ठिकाणी आता मैदानाच्या पुढे पाहायला मिळेल. बघा कशा प्रकारची कामगिरी असणार. शेवटचं अंतिम षटक जे आपण पाहतोय. फुटटॉस चेंडू यावेळेस कव्हरला. क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. नमो धावलाय. नमो चित्त्यासारखा धावला गेलाय. वर्की जायंट्स हंटर्स षटक क्रमांक आपण पाहतो. 4थ्या क्रमांकाचा धावसंख्या सुंदर असा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. अकोटाप्याचा बॉल यावेळेचा पूल केल्या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात. झेल झाला गेलाय. इथे मात्र फलंदाज बाद झाला गेलाय. विकेटचं पतन. 4था धक्का आलाय. नक्कीच आज चौथी रात्र. सामना क्रमांक 4 षटक क्रमांक 4 4 लावले या स्पर्धेला. सर्व प्रेक्षकांनी सर्वांचं हार्दिक स्वागत. वर्की सुपर लीग 2025 अतिशय सुंदर अशी अंपायरिंग ऑन फील्ड अंपायरची मात्र बघायला मिळते. दोन्ही अंपायर आणि सर्व आपले कॅमेरामॅन देखील चांगल्या प्रकारे काम करतात. सर्व तिन्ही कॅमेरामॅन आहेत. थंडी असताना देखील चांगले बॉल कव्हर करतात आणि हाफिस चे बॉल कव्हर करतात. मित्रांनो फार वेळ
हो यावेळी जर पाहायला गेला बेगीचा प्रयत्न आपण नक्की पाहतोय. शतषक मात्र बॉल पर्यंत आहेत. यावेळी जर पाहायला गेला इथे इशारा काय पंचांचा. एक टप्प्यावरती चिडून गेलाय का दोन टप्प्यावरती डेड बॉल आहे. हो 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 यावेळेस आपण जर पाहिलं गेलं चेंडू मात्र अप्रतिम मात्र बघायला मिळालाय. संपर्क नाहीये. वडके जायंट्स हंटर षटक क्रमांक 4 नक्कीच आपण इथे पाहतोय. फुटबॉल बॉल यावेळी मात्र बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. हो हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं काय घडणार आहे. इथे मात्र 2 धावा पाहायला मिळत आहेत आणि षटक क्रमांक 4 टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. ओहो इथे रनआउटची संधी आहे. 3 धावा आता आल्यात. चौथ्या धावायचा प्रयत्न. नमो 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 धावलाय. काय नमो धावते मला वाटतं 100% बैलगाड्या शर्यती मला धावपट्टू आहे. खो खो प्लेअर आहे. मनीष खो खो प्लेअर आहे. तर दुसरा देखील नमो. तो कोणता प्लेअर आहे. तो क्रिकेटर आहे. काय धावले मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा नमो साठी आणि या जोडीसाठी महेश नमो विश्वकर्मा आणि मनीष वडकीचे 2 चित्ते. 4 धावा काढलेल्या आहेत. ही धडपड पाहिजे स्पर्धा जिंकायला. यामुळे जबली असेल ही सुपर लीग आहे. 4 काढलेत 59 झालेत. 60 धावेचं लक्ष आहे. 60 धावेचं लक्ष. चला टॉस व्हायचं यानंतर होणार सर शेवटचा सामना. सुपर जायंट्स आणि वडकी नाईट रायडर्स. सुपर जायंट्स आणि वडकी नाईट रायडर्स संघ टॉस वर यायचं आहे. चला सुपर जायंट्स आणि वडकी नाईट रायडर्स यानंतर होणारा बिग 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 मॅच. हाय व्होल्टेज. अतिशय सुंदर अशी स्पर्धा खऱ्या तर आपण नक्की पाहतोय. प्रथम क्रमांक जर पाहिलं गेलं 1 लाख रुपयांचं प्राइज. या स्पर्धेसाठी लाखात दिखणी स्पर्धा. नक्की आपण जर पाहिलं गेलं पाहायचं या ठिकाणी आता काय घडत शेवट अगदी
बॉलिंग साठी दाखल झालाय वडकीचा प्रिन्स. यश आला गेलाय. पहिला बॉल आपण जर पाहिलं यश मित्रांनो पहा गोलंदाजी करत असताना जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत प्रिन्स ऑफ वडकी यश भालसिंग. बघितला प्रयत्न यावेळेस असे शतशक मात्र फार दूरवरती आहे. त्यानंतर दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालाय. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र आपण जर पाहायला गेली षटक क्रमांक पहिलं मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे. यावेळेचा देखील बॉल बिगीचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. शतशक मात्र दुर्वती आहे. त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला गेला आपण पाहतोय. 2 धावा इथे आल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मैदानाच्या आपले वडकी सुपर किंग संघ. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टॉसर या हो चांगला बॉल टॉसर यायचंय सुपर जायंट्स आणि वडकी नाईट रायडर्स. टॉस झालाय. टॉस जिंकला गेलाय नाईट रायडर्स संघाने. काय घेतला निर्णय बॉलिंगचा स्वीकार या ठिकाणी केलेला आपण पाहतोय. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं अतिशय सुंदर असा सामना मात्र सुरू असणार आहे. वडकी सुपर किंग संघ 7 धावा धावपलकामध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं मात्र सुरू असताना आपण पाहतोय. यावेळेस एक ताकदवान फटक्यात आहे वाघाचं वजन. चिडूची गोटी केली. चिडूचा लिंबू केला गेलाय आणि हा चिडू षटकार 6 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण जर पाहिलं 13 धावा धावपलकामध्ये आहेत. 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. आपण नक्की पाहतोय षटक क्रमांक पहिलं मात्र इथे 13 धावा धावपलकामध्ये आहेत. अखेरचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 47 धावा. अनिकेत आंबेकर आपण नक्की पाहतोय का बाजूला ऋषिकेश मोडक यांना आपण नक्की पाहतोय. 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 47 धावांची आणखीन आवश्यकता आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफिस हो पहिला बॉल इथे आपण जर पाहिलं गेलं सुरेख असा चेंडू मात्र ते तो मात्र पाहायला मिळालाय. संपर्क नाहीये. चेंडू डॉट टाकला गेलेला आपण पाहतोय. हो यावेळेचा बॉल आडव्या बॅट मध्ये इथे वादळाला शांत केले. वादळाला शांत इथे मात्र बॅटर ऋषिकेश मोडक बॅक टू पवेलियन. मोठा धक्का इथे पाहायला मिळालाय. प्रणव निगरेना सुंदर झेल मिडविकेटला टिपला गेला. नवीन फलंदाज दाखल होतोय आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन वादळ नक्की पाहायला मिळालंय. सूरज जाधव आता नक्कीच आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहे. बघायचं कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. काय घडलं जातं षटक क्रमांक 2 आपण नक्की पाहतोय. वडकी सुपर किंग संघ जर आपण पाहिलं गेलं ना 13 धावा इथे मात्र धावपलकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. 1/13 षटक क्रमांक दुसरा आपण नक्की पाहतोय कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. काय घडलं जाते काय होणार मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. गोलंदाजी मार्कोदी गोलंदाज सज्ज आहे. हो बिगीचा प्रयत्न बॉल हवेत. आणखीन एक फलंदाजाचा खेळ उद्ध्वस्त झालाय. सार्थक भोसले नक्कीच आपण पाहतोय जबरदस्त असं कामगिरीचं प्रदर्शन नक्की करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झाला त्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं गेलं निलेश पाटील यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 वडकी सुपर लीग 2025 सुंदर असं आयोजन मात्र इथे केलं गेलेलं आपण पाहतो. 10 संघ मालक आणि 10 संघ
संघमालक देखील या स्पर्धेसाठी फार महत्वाचे आहेत. संघमालकामुळे खेळाडू इथपर्यंत पोहोचले गेलेत. वडकी सुपर लीग डे नाईटची मात्र सर्वात मोठी स्पर्धा. नाईट स्पर्धा आहे. 7 ला सामना चालू होता. 12 वाजेपर्यंत सामना नक्की बघायला मिळत आहेत. पंधरा बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 47 धावांची आणखी विजयासाठी आवश्यकता आहे. हो बिगीचा प्रयत्न इथे मात्र केलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. 2 धावा इथे मात्र आल्या गेलेला आपण नक्की पाहतोय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं गेलं बिगीन बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. वडकी सुपर किंग संघ फलंदाज निलेश पाटील सबसे कातिल 6 धावा. 13 बॉल जर पाहिलं 39 धावांची आता आवश्यकता. निलेश पाटील आलाय. धावसंख्या 21 धावा आहेत. 2 बाद. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 39 धावा. 13 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता असते विजयासाठी. यावेळी जर पाहायला गेलं शेवटच्या बॉल सिंगल. सुपर ओव्हर मी खेळणार. मॅजिक ओव्हर मी खेळणार. 2 ओव्हरचा खेळ संपला गेला. बनवले गेले त्या 22 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 38. प्रणव निगडे मॅजिक ओव्हर साठी आलाय. प्रणव निगडेला इथे मात्र आमंत्रण दिलं गेले. प्रणव निगडेला आमंत्रण दिले. वाघासमोर शिकार केली जाईल का आता? काय घडणार मित्रांनो? उघडा डोळे बघा नीट. मॅजिक ओव्हर कमिंग सून आता मात्र आलेले आहे. पाहूया तिथे मात्र काय घडलं जाते. अतिशय अप्रतिम असं क्रिकेट वडकी नगरीत आपण पाहतोय. शेवटचं अगदी मॅजिक ओव्हर समोर आपण जर पाहिलं गेलं बॅटिंग साठी देखील तेवढा ताकदीचा फलंदाज तेवढा ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी बॉलिंग साठी आपण जर पाहिलं गेलं प्रणव मात्र या ठिकाणी सज्ज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज होता नक्कीच पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन खेळाडूंचं गाव. फुटा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण मात्र केलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 5 चेंडू 14. 5 बॉल 14. प्रणव मात्र बॉलिंग साठी आपण पाहतोय. हो बचावले. थोडक्यात बचावले. इथे पंचांचा इशारा होतोय. सिंगल मात्र पाहायला मिळणार आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॅटला नाही लागला. यस 22 नाहीये. 22 लेग बाद नाहीये. 4 बॉल. निलेश पाटील यांना आपण नक्कीच पाहतोय. साहेब कधी असणार आहे बघायचं कशा प्रकारची कामगिरी आणखी मात्र. बिगीचा प्रयत्न यावे पाहिलं मला. बॉल समोर मैदानाला पंप करत सीमारेषा पार. निलेश पाटीलला केलाय वार. हाईल WSL चा चौकार. नो बॉल देखील होता. लॉंग ऑनला चौकार खेळला गेलेला आपण पाहतोय. 2 बाद 7 आलेत. आता जर पाहिलं गेलं 9 धावांची गरज आहे 4 बॉल मध्ये. बघायचंय काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्ग जर आपण पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज आहेत. अतिशय सुंदर प्रकारचे आपण या स्पर्धेमध्ये कॅप देखील पाहतोय. या वेळेचा देखील जर आपण पाहिलं बिंगरी बॉलची भिंगरी. निलेश पाटील सबसे कातिल. बॉल सीमारेषेच्या बाहेर.
केलंय वार हा येईल अगदी आपल्या वडकी सुपर लीगचा शानदार षटकार. समीकरण आले शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या त्या 25 धावा. बॉल टाकताना बोलू नका, सूचना आहे. टार्गेट जरी पूर्ण जरी झालं तर 10 रन एक्स्ट्रा मिळतील. 9-25 9 बॉल 25 ची गरज. टार्गेटला इथे पूर्ण केलं जाईल या जबरदस्त सनसनीत फटक्यानं. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 8 बॉल 21 धावांची गरज. 8 बॉल 21 ची गरज आहे. अतिशय रंगतदार सामना क्रमांक 4. मैदानावरती वातावरण आहे गार. 8 बॉल आणि 11 ची गरज. ओ हो 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 जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. बॅट जर आपण पाहिले गेले मित्रांनो तलवारी फिरतायत आता मैदानात. अगदी एवढी जोरदार बॅट फिरवताना बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आणि हाही चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि षटकार. विजयासाठी मात्र आता फक्त 5 धावांची गरज. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 6 बॉल 5. जबरदस्त बॅटिंग मात्र बघायला मिळेल. निलेश पाटील सबसे कातिल. जबरदस्त बॅटिंग मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. वडकी सुपर लीग जबरदस्त बॅटिंग मध्ये निलेश पाटील. पाटील आज बॉल गोल केलेत. 3 बॉल गोल केलेत. 2 चौकार मारलेत. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये कारण शेवटपर्यंत तुम्ही कष्ट केले. पहा शेवटच्या बॉलात 4 रन कसे काढलेत. धडपड केली गेली. 6 बॉल आणि 5 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 6 बॉल 5 काय होतंय काय घडणार. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. 6 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 5 धावांची आणखी गरज. पाहायचं आता काय होतंय. हो हो पहिला बॉल बिघितचा प्रयत्न. ओ हो हो हो. तिसऱ्या धावायचा प्रयत्न. 3 धावायचे मात्र आले गेलेत आणि धावफलक आपण जर पाहिलं गेलं स्कोर करावं असं 58 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 5 बॉल आणि 2 धावांची आणखी आवश्यकता आपण पाहतोय. बिग हिट आणि सामना अजून ऑन आहे. 4 बॉल 2 धावांची गरज. 4 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी अजून देखील. वडकी सुपर किंग 10 संघाचा सहभाग असणारी स्पर्धा मित्रांनो चौथी रात्र आहे. 59 धावा धावफलकामध्ये नक्कीच आपण पाहतोय. 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज. वडकी सुपर किंग 58 धावा आहेत. अनिकेत आंबेकर 4 बॉल 11 वरती बॅटिंग करताना बघायला मिळत आहे. मॅच ₹1,00,000 बक्षीस. लाखात देखील नियोजन ब्रँड नियोजन केलं गेलंय. 1,00,000 प्लस 11 सायकल असं मी तर म्हणेन अख्ख्या भारतामधली आपलीची एकमात्र स्पर्धा आहे WSL. दुसऱ्या बक्षीस देखील 71 प्लस 11 सायकली आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. होतोच आम्ही नंबर 1. आहोत आम्ही नंबर 1. राहणार आम्ही नंबर 1. वडकी गावचा नादच करायचा नाही. दरारा 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 अख्ख्या भारतात आहे आपलीच क्रिकेटचा दरारा. वारे वडकी. चार बॉल 2 धावांची गरज. 4 बॉल 2 पाहिजेत.
हो 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 जबरदस्त बॉल मात्र इथे पाहायला मिळालाय. नमो विश्वकर्मा, नमो 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 आलाय पाहिजे काय होते. फुटबॉल बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. एक तर काढली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो एक आलेली आहे. सामना 2 बॉल 1, 2 बॉल 1. कडक मॅच, कडक मॅच आपण नक्की पाहतोय. दोन बॉल आपण जर पाहायला गेलं 1 धाव्याची गरज आहे. टाय झालं की सुपर ओव्हर आहे. टाय झालं की सुपर ओव्हर. पहिली सुपर ओव्हर होणार का पाहूयात. हो नमो यावेळेचा बॉल तटवला गेलाय आणि इथे सामना इथे जिंकला गेलाय. वर्की सुपर किंग संघाने हा सामना इथे जिंकला गेलाय. मस्कू शेठ मोडक आणि नितीन शेठ गायकवाड आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे निलेश पाटील. 11 बॉल 31, 3 षटकार. निलेश पाटील मॅन ऑफ द मॅच. एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आहे.